40 तास मृतदेह एकाच ठिकाणी होता. 40 तासांची आता ही कहाणी आहे. एक मृतदेह, एक कुटुंब आणि न्यायासाठी थांबलेली अंत्ययात्रा. सुरुवात अतिशय शांत आवाजात. आपण आता कल्पना करा की तुमच्या घरामध्ये अचानक रडण्याचा आवाज सुरू होतो. घरातील माणसे एकमेकांना धरून रडत आहेत. दाराबाहेर लोकांची गर्दी जमली आहे आणि घराच्या आत एका व्यक्तीचा मृतदेह ठेवलेला आहे. सगळ्यांना माहित आहे आता या व्यक्तीला शेवटचा निरोप द्यायचा आहे. पण 1 तास जातो आणि 2 तास जातात, 10 तास जातात, दिवस संपतो आणि तरी अंत्यसंस्कार होत नाहीत. आणि जेव्हा 40 तास उलटतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो, अखेर या कुटुंबाने आपल्या माणसाला शेवटचा निरोप का दिला नाही. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील सिंदोर गावची ही कहाणी आहे. एका हत्येने सुरू झालेली ही घटना हळूहळू एवढी चिघळली की एका छोट्याशा गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करावा लागला. सौरभची मृत्यूची ही बातमी. प्रतापगड जिल्ह्यातील लीलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं सिंदूर गाव नेहमीप्रमाणे आपलं रोजचं आयुष्य जगत होतं. गावात कुणी शेतात काम करत होतं, कुणी आपल्या कामावर जात होतं. पण अचानक एक बातमी गावभर पसरली. सौरभ, या सौरभचं नाव खरं आहे म्हणजे त्याचं उर्फ नाव म्हटलं जातं तर मोनू विश्वकर्मा. मोनू विश्वकर्मा यांची हत्या झाली होती. ही बातमी जेव्हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचली तेव्हा एका क्षणात सगळं बदललं. ज्या घरात काही वेळापूर्वी साधलं जात होतं, एक आयुष्य सुरू होतं, त्या घरात अचानक आक्रोश सुरू झाला. नातेवाईक धावत आले, गावकरी जमा झाले आणि घरासमोर गर्दी वाढत गेली. पण त्या गर्दीत एक गोष्ट सर्वांच्या लक्षात येत होती. कुटुंबाच्या डोळ्यात दुःख होतं आणि प्रचंड संतापही त्या कुटुंबाच्या गळ्यात होता. दुःखातून संताप जन्माला आला. कुटुंबाला प्रश्न पडला, आपल्या माणसाचा जीव गेला, पण आता पुढे काय? ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कारवाई होणार का? त्यांना अटक होणार का? आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या माणसाला आता न्याय मिळणार का? हे सगळे प्रश्न एकामागून एक समोर येत गेले. कुटुंबाने प्रशासनासमोर त्यांच्या मागण्या टाकल्या. त्यातील एक प्रमुख मागणी अशी होती की लीलापूर पोलीस ठाण्याच्या जो प्रमुख आला आहे त्या प्रमुखाला निलंबित करण्यात यावं. कुटुंबाने आर्थिक मदतीची मागणी सुद्धा केली होती. कुटुंबातील एका व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आरोपींच्या घरावर बुलडोझर ते चालवण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली होती. आता परिस्थिती गंभीर झाली होती. पण खरी गोष्ट इथे सुरू होते साधारणपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला आपल्याला शेवटचा निरोप त्याला द्यायचा असतो आणि अंत्यसंस्कार करायचे असतात. पण सौरभच्या कुटुंबाने वेगळेच निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. आणि मग वेळ पुढे सरकत राहिला. 1 तास, 2 तास, 3 तास, 10 तास, शेवटी 20 तास. पण मृतदेह जसाची तसाच. त्याला शेवटी कोणी अंत्यसंस्कार करायला येतच नव्हतं. जवळपास 40 तास झाले. 40 तास जरा विचार करा. एखाद्या घरात आपल्या माणसाचा मृतदेह हा एवढा तास थांबतोय आणि कुटुंब त्याचं घरात आहे, ज्यावेळेस त्याचे नातेवाईक सुद्धा आजूबाजूला आहेत. अशा परिस्थितीमध्ये गावकरी सुद्धा बाहेर आहेत आणि तरीही त्या माणसाला शेवटचा निरोप देता येत नाही. कारण कुटुंब एका मागणीवर ठाम आहे. ती मागणी म्हणजे आधी न्याय, मग अंत्यसंस्कार. ही गोष्ट हळूहळू संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली. गावात पोलीस सर्वत्र पोलीसच दिसत होते. परिस्थिती आणखी बिघडू नये किंवा यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त केला. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामधून पोलीस दल आणले गेले.
तिथे वेगवेगळे पोलीस ठाण्यातले पोलीस दल आले होते. तेच नव्हे तर PSCच्या 2 तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. कारागृहाची गाडी सुद्धा तिथे ठेवण्यात आली होती. ज्या गावात रोजच्या दिवशी साधारण शांतता असते, त्याच गावात आता सर्वत्र पोलीस दिसत होते. प्रत्येकाच्या नजरा प्रशासनाकडे होत्या. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता, आता पुढे काय? आणि आता पुढे काय होणार? मग गावात राजकीय नेते सुद्धा पोहोचले. आता तर राजकीय नेते पोहोचल्याच्या नंतर ही घटना होती. ह्या घटनेला तर आता गंभीर स्वरूप मिळालं जात होतं, म्हणजे गंभीर ही घटना ही होऊ लागली होती. आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी गावात पोहोचू लागले होते. इथे अपना दल आणि भाजपचे आमदार जितलाल पटेल घटनास्थळी पोहोचले होते. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे आमदार डॉक्टर R.K. वर्मा हे देखील तिथे आले. आता एका बाजूला सौरभचं कुटुंब, दुसऱ्या बाजूला होतं पोलीस दल आणि प्रशासन, आणि त्यात लोकप्रतिनिधींची भर पडली. पोलीस अधिकारी आणि आमदार आमने सामने घटनास्थळी. समाजवादी पक्षाचे आमदार डॉक्टर R.K. वर्मा आणि अप्पर पोलीस जे अधीक्षक होते ब्रुज नंदन यांच्या काय झालं, जोरदार चर्चा सुरू झाली आणि चर्चेचं रूपांतर मग वादात होऊ लागलं. वाद झाल्याचं वृत्तही समोर आलेलं आहे. या वादाचा व्हिडिओही समाज माध्यमावर पसरला आहे. आता ही घटना केवळ एका कुटुंबापुरती राहिली नव्हती, तर आता ही कुटुंब संपूर्ण गावाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं होतं. लोक प्रश्न विचारत होते, कारवाई कधी होणार? आरोपी कधी पकडले जाणार? कुटुंबाच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या कधी मान्य करणार, आणि त्या मान्य होणार का? अंत्यसंस्कार कधी होणार? या सगळ्या गोष्टींचं आता लोकही चर्चा करत होती आणि प्रशासनाला प्रश्न विचारत होती. जे पोलीस दल आहे त्यांनाही प्रश्न विचारण्यात आले होते. पोलिसांची कारवाई या दरम्यान पोलिसांनाही तपास सुरू केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात 6 जे नामनिर्देशित आरोपी आहे त्या आरोपीसह इतर काही अज्ञात व्यक्तीविरुद्धही सुद्धा यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक केल्याचं सांगितलं. मात्र काही आरोपी अजूनही फरार आहेत आणि काही फरार असल्याचं पोलिसांनी हे सुद्धा पोलिसांचं म्हणणं होतं. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. म्हणजे एका बाजूला अटकेची प्रक्रिया सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा संघर्ष सुरू होता आणि तिसऱ्या बाजूला गावात तणावाचं वातावरण होतं. आता या प्रसंगी एक मोठा प्रश्न निर्माण होतो की या तिन्ही गोष्टी एकमेकाच्या दिशेनं कशा असतील. 40 तासाचं नेमकं आता काय घडलं? या 40 तासात ज्यावेळेस त्या विश्वकर्माचा मृत्यू झाला तेव्हापासून 40 तासपर्यंत काय घडलं, नेमकं आता काय घडलं तेच आपण काही प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न कदाचित या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की त्या 40 तासात ही छोटी छोटी गोष्ट नव्हे, म्हणजे गोष्ट मोठीच आहे. या 40 तासामध्ये एका कुटुंबाने आपल्या माणसाचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून वाट पाहिली. ती म्हणजे कशाची? ती होती न्यायाच्या आश्वासनाची. त्यांना वाटत होतं की आता लवकर न्याय मिळणार. आवाज कुणी ऐकणार नाही म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. त्यांचा आक्रोश गावाबाहेर गेला आणि अखेर प्रशासनासमोर उभा राहिला. एकीकडे मृत्यू, दुसरीकडे न्यायाची मागणी. आपल्या माणसाला गमावणं हीच एका कुटुंबासाठी सर्वात मोठी वेदना असते. पण त्या वेदनेसोबत जर मनात हा प्रश्न निर्माण झाला की माणसाला, म्हणजे माझ्या माणसाला न्याय मिळेल का, तर दुःखाचं रूपांतर संतापात कधी होऊ शकतं. आणि सिंदूर मध्येही असंच काहीसं घडलं. एक हत्या झाली, कुटुंब दुःखात बुडालं. मग त्यांनी मागण्या केल्या. मागण्या त्यांच्या अशा प्रकारे होत्या की त्यांना एका व्यक्तीला हत्याराचं परमिशन भेटावं, त्यांना आर्थिक परिस्थितीची समजून त्यांना आर्थिक मदतही भेटण्यात यावी आणि आरोपींना तत्काळ म्हणजे अटक करण्यात यावं.
त्यांना वाटलं की या मागण्या सर्व मान्य होतील आणि आपले अंत्यसंस्कार होऊन जाईल, परंतु त्यांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि ह्या गावामध्ये मोठा रोष वाढला. यासाठी पोलीस बंदोबस्त वाढला आणि अखेर ही घटना मोठ्या चर्चेचा विषय बनली. आता या संपूर्ण घटनेकडे पाहिले तर एक प्रश्न नक्कीच मनात येतो, एखाद्या कुटुंबाला आपल्या माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला न्यायाची वाट का पाहावी लागते? या प्रश्नाचं अंतिम उत्तर तपासात पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी कारवाई सुरू झाली असल्याचं सांगितलं. काही जणांना अटक झाली आहे, काही जणांचा शोध सुरू आहे, पण सौरभच्या कुटुंबाच्या मनातला एक प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे आमच्या माणसाला न्याय कधी मिळणार आणि मिळणार आहे की नाही. हळूहळू गंभीर हा जो प्रश्न हा गंभीर होत गेला. मित्रांनो, एखाद्या माणसाचा मृत्यू ही फक्त एका व्यक्तीची कहाणी नसते, त्याच्यासोबत एका घराचं स्वप्न असतं आणि ज्यावेळेस तो व्यक्ती एंड होतो, म्हणजे मृत पावतो, त्यावेळेस त्या घराचं स्वप्न मात्र संपतं. एका आईचा मुलगा जातो, एका भावाचा भाऊ जातो आणि एका कुटुंबाच्या आयुष्यातील कायमची पोकळी निर्माण होते. पण जेव्हा त्या कुटुंबाला वाटतं आमचा आवाज कुणी ऐकत नाही, तेव्हा त्यांचा आवाज रस्त्यावर येतो, गावात पोहोचतो, प्रशासनापर्यंत पोहोचतो आणि कधी कधी संपूर्ण राज्याचं लक्ष त्या घटनेकडे वेधल्या जातं, म्हणजे लक्ष वेधून घेतं. प्रतापगडच्या सिंदोर गावात एका हत्येनंतर असंच काही घडलं. एक मृतदेह, ज्यावेळेस तो मृतदेह, एक दुःखी कुटुंब, संतप्त गावकरी, मोठा पोलीस बंदोबस्त, नेत्यांची उपस्थिती आणि तब्बल 40 तास थांबलेला तो अंत्यसंस्कार. पण या सगळ्यांच्या शेवटी एकच गोष्ट महत्वाची आहे, सत्य काय आहे, दोषी कोण आहेत आणि सौरभच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार. या प्रश्नांची उत्तरे आता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येतील. कारण ही कहाणी फक्त एका मृत्यूची नाही, ही कहाणी आहे न्यायालयासाठी आवाज उठवणाऱ्या एका कुटुंबाची. म्हणूनच प्रतापगडच्या त्या गावात घडलेले हे 40 तास कदाचित अनेक दिवस लोकांच्या लक्षात राहतील. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या कमेंट काही जरूर सांगा. प्रतापगडच्या 40 तासाची हीच ती कहाणी. काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला जर कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन कहाण्या, नवीन कथा घडलेल्या त्या तुमच्यापर्यंत आणायच्या वाटतात. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एक नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.